नमस्कार शेतकरी बांधवांनो, फार्मिंग हेल्पलाईनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्रातील तब्बल 23 लाख रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची, थेट तुमच्या खिशाशी आणि तुमच्या न्यायाशी निगडीत असलेली मोठी बातमी समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले। शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत राज्यात 4000 कोटी रुपयाच्या वितरणास पुन्हा एकदा मान्यता मिळाली आहे। ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा होत आहे। पण या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, तो म्हणजे जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर कर्ज भरतात, ज्यांनी कधीही बँकेला दगा दिला नाही, त्या रेग्युलर शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार का? 13 ऑगस्ट रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत सरकारने काय आश्वासन दिले? 30 ऑगस्टची मुदत का महत्त्वाची आहे आणि जर निर्णय झाला नाही तर काय होणार? या सगळ्यांची सविस्तर उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातील प्रत्येक मुद्दा थेट तुमच्या हक्काशी आणि तुमच्या न्यायाशी जोडलेला आहे। पण त्याआधी शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच खात्रीशीर आणि अधिकृत बातम्यांसाठी आमच्या फार्मिंग हेल्पलाईन 2.0 या चॅनलला आत्ताच लाल बटनावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचे बेल आयकॉन देखील दाबून ठेवा। शेतकरी बांधवांनो, आधी या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी नीट समजून घ्या। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली। साधारणपणे 40 ते 42 हजार कोटी रुपयांची ही कर्जमाफी असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले। ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात हळूहळू रक्कम जमा होत आहे। मागील 3 ते 4 दिवसापूर्वी 4000 कोटी रुपयांच्या वितरणास पुन्हा एकदा मान्यता देण्यात आली आहे। हे सगळे ऐकायला चांगले वाटले, पण या सगळ्यात एक अन्याय दडलेला आहे आणि तो अन्याय आहे रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांवर। आता हे रेग्युलर शेतकरी कोण आहेत हे आधी नीट समजून घ्या। बांधवांनो, हे रेग्युलर शेतकरी तेच आहेत ज्यांनी 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये त्यांचे पीक कर्ज मुदत संपण्याआधीच बँकेत व्याजासहित परत जमा करून पुन्हा नव्याने उचलले आहे। म्हणजेच या शेतकऱ्यांनी आधी कर्ज थकवले नाही, कधी बँकेला दगा दिला नाही, उलट वेळ पडली तर उसने पैसे आणून व्याजाने पैसे काढून बँकेचे कर्ज वेळेत भरले। आणि असे प्रामाणिक रेग्युलर शेतकरी राज्यात किती आहेत? तर तब्बल 23 लाख। हा आकडा लहान वाटतो का? नाही, हा आकडा खूप मोठा आहे। शेतकरी बांधवांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक जोरदार लाईक करायला अजिबात विसरू नका। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा आणि डोळ्यात अंजन घालणारा मुद्दा समजून घ्या। विचार करा, या 23 लाख शेतकऱ्यांनी जर त्यांचे कर्ज थकवले असते तर काय झाले असते? तर सरकारला आज जी 40,000 कोटींची कर्जमाफी द्यावी लागत आहे, ती कर्जमाफी थेट 70 ते 80 हजार कोटींवर गेली असती। म्हणजे या रेग्युलर शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरून सरकारचे आणि बँकांचे 30 ते 40 हजार कोटी रुपये वाचवले आहेत। आणि या प्रामाणिकपणाचे बक्षीस काय आहे? तर 50,000 रुपये। आणि दुसरीकडे ज्यांनी कर्ज थकवले, त्यांनी बँकेत पैसे भरले नाहीत, त्यांना मिळत आहे 2 लाख रुपयाची कर्जमाफी। हा कुठला न्याय आहे? जो प्रामाणिक आहे त्याला 50,000 आणि जो अप्रामाणिक आहे त्याला 2 लाख। या न्यायाने राज्यातील शेतकरी पुढे वेळीच वेळेवर कर्ज भरणार नाहीत आणि त्यांना भरायलाही नको, कारण भरले तर नुकसान नाही भरले तर फायदा। हे असे झाले तर बँकिंग सिस्टीम चालणार कशी? हा एक अत्यंत गंभीर आणि मोठा प्रश्न आहे। शेतकरी बांधवांनो, आता ऐतिहासिक तुलना करूया आणि ही तुलना केल्यावर तुम्हाला अन्याय स्पष्टपणे दिसेल। 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आली, तेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब। कर्जमाफी झाली 1.5 लाख रुपयांची आणि रेग्युलर शेतकऱ्यांना मिळाले 25,000 रुपये, म्हणजेच कर्जमाफीच्या रकमेत फक्त 16%। त्यानंतर 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आली, तेव्हा मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब। कर्जमाफी झाली 2 लाख रुपयांची आणि रेग्युलर शेतकऱ्यांना मिळाले 50,000 रुपये। कर्जमाफीच्या रकमेच्या फक्त 25% आणि बऱ्याच शेतकऱ्यांना तर ते 50,000 रुपये सुद्धा मिळाले नाहीत। यादीत नाव नव्हते, सरकार बदलले आणि पैसे गेले। आता 2026 मध्ये पुन्हा 2 लाखांची कर्जमाफी झाली आहे। पुन्हा तेच मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब आणि पुन्हा रेग्युलर कर्जदारांना फक्त 50,000 रुपये आणि ते 50,000 रुपये देखील कधी मिळणार? सगळ्यात शेवटी। आणि थकबाकीदारांची रक्कम कर्जमाफी, मग OTS, मग उर्वरित शेतकरी आणि सर्वात शेवटी रेग्युलर शेतकऱ्यांचा 50,000 रुपये। म्हणजे 2027 उजाडेल तेव्हा कदाचित या शेतकऱ्यांना पैसे मिळतील। शेतकरी बांधवांनो, सांगा, या 23 लाख रेग्युलर शेतकऱ्यांना गुन्हा काय आहे? त्यांनी वेळेत कर्ज भरले की चूक केली? हा प्रश्न आज राज्यातील प्रत्येक प्रामाणिक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसला आहे।
जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, आता 13 ऑगस्ट रोजी पुण्यात काय घडले ते समजून घ्या। रेग्युलर शेतकऱ्यांना या न्याय मागण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठे आंदोलन उभारण्यात आले होते। चक्काजाम आणि महामुक्काम मोहीम छेडण्याचा इशारा देण्यात आला होता आणि याच आंदोलनाच्या धसक्याने राज्याचे महसूल मंत्री, कृषी मंत्री आणि सहकार मंत्री या तिन्ही मोठ्या मंत्र्यांनी पुणे जिल्हाधिकार्यालयात किसान सभेच्या नेत्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीत 2 महत्त्वाच्या मागण्यांवर जोरदार चर्चा झाली। पहिली मागणी रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे आणि दुसरी मागणी 2017 आणि 2019च्या कर्जमाफीपासून जे शेतकरी वंचित राहिले होते त्यांना या नव्या कर्जमाफीत समाविष्ट करून घ्यावे। यावर मंत्र्यांनी सांगितले, राज्याची कर्जमाफी उपसमिती आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत तातडीने बैठक घेऊ आणि 30 ऑगस्टच्या आधी सकारात्मक निर्णय देऊ अशी स्पष्ट हमी तिन्ही मंत्र्यांनी या बैठकीत दिली आहे। शेतकरी बांधवांनो, आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला काय इशारा दिला आहे ते समजून घ्या। तुपकर साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 30 ऑगस्टच्या आधी 23 लाख रेग्युलर शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करा। जर 30 ऑगस्टपर्यंत ही शासन अधिकृत निर्णय निघाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन होईल आणि हे आंदोलन थेट मुंबईपर्यंत येईल। राज्यातील लाखो शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील आणि शेतकरी बांधवांनो, या मागणीला राज्यातील शेतकरी वर्गाचा भक्कम पाठिंबा आहे। कारण हा अन्याय आहे, हा स्पष्ट आणि उघड अन्याय आहे। जो प्रामाणिकपणे कर्ज भरतो त्याला कमी पैसे आणि जो कर्ज भरत थकवतो त्याला जास्त पैसे, हे कोणत्याही न्यायाने बरोबर नाही। शेतकरी बांधवांनो, आता या सगळ्यात महत्त्वाचा थोडक्यात सारांश सांगतो। पहिली गोष्ट, शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत 40 ते 42 हजार कोटीच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून 4,000 कोटी रुपयांच्या वितरणास नुकतीच मान्यता मिळाली आहे। दुसरी गोष्ट, 2022 ते 25 या 3 वर्षापैकी 2 वर्षामध्ये नियमितपणे कर्ज भरणाऱ्या 23 लाख रेग्युलर शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात असून त्यांची मागणी आहे की हे अनुदान 2 लाख रुपये करण्यात यावे। तिसरी गोष्ट आहे, 13 ऑगस्ट रोजी पुण्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत तिन्ही मंत्र्यांनी 30 ऑगस्टपूर्वी कर्जमाफी समिती आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देण्याची हमी दिली आहे। चौथी गोष्ट, जर 30 ऑगस्टपर्यंत अधिकृत शासन निर्णय निघाला नाही तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठे आंदोलन होणार असून ते थेट मुंबईपर्यंत येणार आहे। पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या 23 लाख रेग्युलर शेतकऱ्यांना जर 2 लाख रुपये अनुदान मिळाले नाही तर येणाऱ्या काळात थकबाकीदार शेतकरीही प्रोत्साहित होतील आणि राज्याच्या बँकिंग सिस्टीम मजबूत होईल। हा निर्णय केवळ शेतकऱ्यांसाठी नाही तर संपूर्ण राज्याच्या आर्थिक आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे। शेतकरी बांधवांनो, आजच्या या विषयावर तुमचे मत काय आहे? तुम्ही रेग्युलर कर्जदार आहात का? तुम्हाला 2 लाख रुपयाचे अनुदान मिळायला हवे असे वाटते का? 30 ऑगस्टपर्यंत सरकार निर्णय घेईल असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमची कमेंट म्हणजे या 23 लाख शेतकऱ्यांच्या न्यायाची एक आवाज आहे। आता शेतकरी बांधवांनो, ही अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यापुरती ठेवू नका। तुमच्या गावातील प्रत्येक रेग्युलर शेतकऱ्याला, मित्राला, शेजारच्याला आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। कारण तुमचा एक शेअर राज्यातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत ही खरी आणि अधिकृत माहिती पोहोचवू शकतो आणि जेव्हा माहिती पोहोचेल तेव्हा न्यायासाठी आवाज बुलंद होतो। अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या फार्मिंग हेल्पलाईन 2.0 या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन दाबा आणि ऑलवरती सेट करून ठेवा, जेणेकरून शेतकरी हिताची कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून चुकणार नाही। 30 ऑगस्टपूर्वी या कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय होणार आहे आणि त्याची सर्वात पहिली अचूक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आपण पुन्हा भेटू अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटसह। तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद।